Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hi friends, how are you? I hope you will be fine. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण वॉटरचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते कशा पद्धतीने वर्क करतात ते पाहिले. त्यामध्ये वॉटरचे जे काही ॲनॉमलस बिहेवियर आहे त्याबद्दल देखील आपण पाहिलं. वॉटरच्या प्रॉपर्टीजचा यूज करून आपण वॉटरचा कशा पद्धतीने वापर करू शकतो हे देखील पाहिलं. तर आजच्या सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो किंवा त्यापेक्षा सॉइलचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्याबद्दल पाहणार आहोत. चला तर मग आता आजच्या सेशनला सुरुवात करूया. लेट्स रिकॉल, आठवूया. काय आठवायचं आपल्याला पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय सॉइल? हाऊ इज सॉइल फॉर्मड? सॉइल म्हणजे काय असतं आणि ही जी काही सॉइल आपल्याला दिसते ती कशा पद्धतीने फॉर्म होते. सॉइल इज अ मिक्सचर ऑफ sand particles, dust particles or many decaying composed dead organic bodies. सॉइल कशा पद्धतीने फॉर्म होते? सॉइल इज फॉर्मड by the layering of stones or layering of many mountains etc. क्वेश्चन नंबर सेकंड, व्हॉट आर द इंटिग्रेंट्स ऑफ द सॉइल? सॉइलचे इंटिग्रेंट्स काय काय असतात? स्टोन्स, स्मॉल डस्ट पार्टिकल्स, मिनरल्स etc. are the integrates of the soil. Next we have to see that properties of the soil. काय प्रॉपर्टीज आहेत सॉइलच्या आता आपण पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. कलर ऑफ अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. सॉइलचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यापैकी सॉइलची सर्वात मोठी प्रॉपर्टी म्हणजे त्याचा कलर. का महत्त्वाची आहे ही प्रॉपर्टी हे आता आपण पाहणार आहोत. द सॉइल गेट्स इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. सेव्हरल प्रोसेसेसचा रिझल्ट म्हणून ही जी काही सॉइल आहे त्याला कलर आपल्याला पाहायला भेटतो. द कलर ऑफ सॉइल नियर लँड सरफेस इज डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर्स. आणि लँडवरती जे काही आपल्याला सॉइल आढळते त्याचा कलर हा डार्क नसतो आणि जे काही लोअर लेयर्स असतात त्यांचा कलर हा आपल्याला थोडासा लोअर असतो, म्हणजे थोडासा डार्कर नसतो. सॉइल मे बी ऑफ डिफरंट कलर्स सच एज ब्लॅक, रेड, कॉपर, येल्लो, ग्रे. सॉइलचा कलर हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतात, म्हणजे वेगवेगळे कलर असतात त्याच्यामध्ये कदाचित ब्लॅक असू शकतो, रेड असू शकतो, कॉपर असू शकतो, येल्लो असू शकतो किंवा ग्रे देखील असू शकतो. द कलर्स ऑफ सॉइल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. आणि सॉइलचे जे काही कलर आहेत त्याच्याच बेसिसवरती आपल्याला सॉइलचं क्लासिफिकेशन करता येतं किंवा आपण ते केलेलं आहे. बिसाइड्स दे आर इनडायरेक्टली युजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ द लँड. त्याबरोबर जे काही लँडच्या सेव्हरल वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला भेटतात त्यांचे इंडिकेशन करण्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचे असतात. In this way, the properties of the soil such as fertility, drainage of water, capacity to hold water become clear from its color. सॉइलचा जो काही कलर असतो त्याच्यावरनं त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला सहजतेने समजू शकतात. जसे की सॉइलची जी काही फर्टिलिटी आहे त्याचप्रमाणे ड्रेनेज ऑफ वॉटर आहे, म्हणजे सॉइलमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी काय आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीमध्ये सॉइलमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर स्टोअर केलं जाऊ शकतं. अशा प्रकारचे जे काही बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत त्या क्लिअरली आपल्याला सॉइलच्या कलरवरनं सहजतेने सांगू शकतो किंवा आपल्याला ते स्पष्टपणे समजतात. द कलर ऑफ द सॉइल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इंटिग्रेंट्स ॲज वेल ॲज केमिकल इंटिग्रेट्स लाईक आयर्न, लाईम. आणि हे जे काही सॉइल असते त्यांचा जो काही कलर आहे तो त्याच्या टेक्स्चरवरनं, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रमाणात ऑर्गॅनिक इंटिग्रेंट्स प्रेझेंट आहेत आणि त्याचे जे काही केमिकल इंटिग्रेंट्स आहेत जसे की आयर्न, लाईम ह्यासारख्या केमिकल इंटिग्रेंट्समुळे सुद्धा आपल्याला सॉइलचा कलर ठरवता येतो. ट्राय दिस, हे करून पहा. काय करायचं आपल्याला पाहूया. अपॅरेटस, आपल्याला फर्स्टली 3 मेजरिंग सिलेंडर्स, त्याचप्रमाणे 3 ग्लास फनेल, फिल्टर पेपर, वॉटर घ्यायचे, फाईन सँड घ्यायचे, कोर्स सँड घ्यायचे, सॉइल घ्यायचे आणि
जी काही सॉईल आपण अर्थर्न पॉटमध्ये झाडे वाढवण्यासाठी वापरतो ती देखील घ्यायचे. आणि आपल्याला काय करायचे, अशा पद्धतीचे हे ॲपरेटस आपल्याला तयार करायचे. आणि हे जे काही आपल्याला फनेल्स दिसत आहेत त्यांच्यामध्ये व्यवस्थितपणे फिल्टर पेपर सेट करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला आपण जे काही 3 टाईप्सचे सँड्स घेतलेत किंवा सॉईल घेतले ते याच्यामध्ये टाकायचे आणि त्यावरती आपल्याला वॉटर टाकायचे. तर इथे आपल्याला जे काही वॉटरचं प्रपोर्शन दिसते त्यावरनं तो सँडचा किंवा सॉईलचा जो काही प्रकार आहे तो सहजतेने ठरवता येईल. तुम्ही म्हणाल तो कसा, त्याच्या टेक्स्चरवरनं किंवा त्याची जी काही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यावरनं, त्याच्या कलरवरनं आपण ते सहजतेने ठरवू शकतो. नेक्स्ट वी हॅव टू सी दॅट सॉईल टेक्स्चर. सॉईल टेक्स्चर म्हणजे काय हे आता आपण पाहूया. सॉईल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साईज. मातीमध्ये बऱ्याचशा प्रकारचे वेगवेगळ्या डिफरंट आकाराचे पार्टिकल्स आपल्याला पाहायला भेटतील. द टेक्स्चर ऑफ द सॉईल इज डिटरमाइन्ड बाय द प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस सायझेस इन इट. सॉईलचे जे काही स्ट्रक्चर आहे ते वेगवेगळ्या पार्टिकल्सच्या प्रपोर्शनच्या साईजवरनं ठरवलं जातं. फॉलोइंग आर द 3 टाईप्स ऑफ सॉईल ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. जे काही सॉईलचं टेक्स्चर आहे त्याच्यावरनं आपण त्याचे 3 टाईप्स पाडलेत किंवा त्याचं क्लासिफिकेशन 3 टाईप्समध्ये करण्यात आले. ते म्हणजे फर्स्ट सँडी सॉईल, सेकंड स्लीट सॉईल अँड थर्ड वन इज क्ले सॉईल. तर आपल्याला ते आता क्रमक्रमाने पाहायचे आहेत. फर्स्ट वी हॅव टू सी दॅट सँडी सॉईल. द प्रपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉईल. ही जी काही आपल्याला इथे सँडी सॉईल दिसते त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स खूप मोठ्या आकाराचे असतात. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू द सँडी सॉईल. आणि या सँडी सॉईलमधून जे काही वॉटर आहे ते रॅपिडली फ्लो अप होतं, ते सहजतेने निघून जातं. इट इज इझी टू प्लो दिस सॉईल. आणि ह्या सॉईलमध्ये प्लोईंग करणं म्हणजे जे काही नांगरणी करणं किंवा एखाद्या पिकाचं उत्पादन घेणं हे सोपं असतं. बट इट इज लेस फर्टाईल. पण ही जी काही सँडी सॉईल असते ती लेस फर्टाईल असते. त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक इंटिग्रेट्स असतात, त्याच्यामुळे त्याची फर्टिलिटी ही लेस असते. दिस इज बिकॉज ऑफ पार्टिकल्स ऑफ सँडी सॉईल आर मेड अप ऑफ मिनरल्स कॉल्ड ॲज सिलिकॉन डायऑक्साईड म्हणजेच क्वार्ट्स. तर ही जी काही सँडी सॉईल आहे ती लेस फर्टाईल का असते, कारण याच्यामध्ये जे काही मिनरल्स आढळतात ते म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स अब्सेंट असतात, त्याच्यामुळे त्यांची फर्टिलिटी ही कमी असते. दिस पार्टिकल्स डू नॉट डिझॉल्व इन वॉटर अँड देअरफॉर द सॉईल हॅज व्हेरी लिटल कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स. आणि सँडी सॉईलचे जे काही पार्टिकल्स आहेत ते मोठे असतात आणि त्याच्यामुळेच त्याची जी काही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते ती खूप कमी असते, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिएंटचं सप्लाय करू शकत नाहीत. तर इथे आपण सँडी सॉईलबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली आहे. नेक्स्ट इज दॅट स्लीट सॉईल. नेक्स्ट आपल्याला स्लीट सॉईल म्हणजे काय हे पाहायचं आहे. द पार्टिकल्स ऑफ द स्लीट सॉईल आर ऑफ मीडियम साईज. स्लीट साईजचे जे काही पार्टिकल्स आहेत ते मीडियम साईजचे असतात. स्लीट सॉईल इज नॉट प्लोएबल ॲज सँडी सॉईल. आपण पाहिलं की ही जी काही सँडी सॉईल आहे ती खूप प्लोएबल आहे, त्याच्यामध्ये सहजपणे आपण प्लोईंग करू शकतो. पण या उलट आपण स्लीट सॉईलमध्ये प्लोईंग चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. पण क्ले सॉईलपेक्षा चांगल्या पद्धतीने प्लोईंग आपण इथे स्लीट सॉईलमध्ये करू शकतो. द सॉईल कंटेन्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. आणि ही जी काही स्लीट सॉईल आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मटेरियल पाहायला भेटतं. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इट्स मच ग्रेटर. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करण्याची कॅपॅसिटी आहे ती खूप जास्त आहे. स्लीट सॉईल इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेडिमेंटरी सॉईल. स्लीट सॉईलचं अल्टरनेटिव्ह नेम म्हणजे सेडिमेंटरी सॉईल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
स्लिट सॉइलचे दुसरं जे काही नाव आहे सेडिमेंटरी सॉइल. असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडला तर तुम्ही गोंधळात न जाता तिथे स्लिट सॉइलची इन्फॉर्मेशन लिहायची आहे. नेक्स्ट इज दॅट क्ले सॉइल. In this soil, the proportion of small particles is maximum. ही जी क्ले सॉइल आहे याच्यामध्ये त्याचे स्मॉल पार्टिकल्सचं जे काही प्रपोर्शन आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, जास्त आहे. द पार्टिकल्स ऑफ क्ले सॉइल फील स्मूथ टू टच. क्ले सॉइल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आणि ही जी काही क्ले सॉइल असते त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते आणि त्यांचा जो काही स्पर्श आहे तो खूप मऊ असतो, कारण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्मॉल पार्टिकल्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. काय डोके चालवायचे आपल्याला पाहूया. वाय इट इज डिफिकल्ट टू प्लॉग क्ले सॉइल. क्ले सॉइलमध्ये प्लॉईंग करणं हे डिफिकल्ट का असतं, कारण त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप स्मॉल पार्टिकल्सनी बनलेलं आहे आणि स्मॉल पार्टिकल्समध्ये प्लॉईंग करणं हे खूप अवघड असतं. सेकंड, वाय इट इज इझी टू प्लो सँडी सॉइल. सँडी सॉइलमध्ये प्लॉईंग करणं हे खूप सोपं का बरं असतं. सँडी सॉइलचे जे काही पार्टिकल्स आहेत ते खूप मोठे मोठे आहेत, म्हणजे ते एरेटेड आहेत आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये प्लॉईंग सहजतेने करू शकतो. थर्ड, व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ स्लिट सॉइल. स्लिट सॉइलची जी काही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती कशी आहे. ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ स्लिट सॉइल मे बी मीडियम बिकॉज द particles of slit soils are medium sized. Question number 4. Which soil is suitable for cultivation? Why? कोणती सॉइल कल्टिवेशन साठी सुटेबल आहे आणि का. स्लिट सॉइल इज सुटेबल बिकॉज इन स्लिट सॉइल मेनी ऑर्गॅनिक materials are present and it has a good water holding capacity. Next we have to see that सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चर काय असतं हे आता आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण पाहिलंय की सॉइल स्ट्रक्चर काय असते आणि त्याच्यावरनं आपण त्याचं क्लासिफिकेशन देखील पाहिलं आहे. चला तर मग आता आपण सॉइल स्ट्रक्चरबद्दल माहिती घेऊया. द स्ट्रक्चर ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. सॉइलचे जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं. सॉइल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉल्युमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर. सॉइलचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कॉल्युमनार पण असू शकतं, लॅमिनार पण असू शकतं, ग्रॅन्युलर पण असू शकतं आणि त्याचप्रमाणे ब्लॉक शेप्ड देखील असू शकतं. इथे आपण पाहू शकतो 4 टाईप्सचे आपल्याला इथे शेप्स किंवा स्ट्रक्चर पाहायला भेटत आहेत. इथे आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर दिलं आहे. हे जे काही सॉइल स्ट्रक्चर आपण पाहतोय त्याचं काय बरं इम्पॉर्टन्स आहे. द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. सॉइलची जी काही फर्टिलिटी आहे ती सॉइल स्ट्रक्चरवरती डिपेंड असते. ती कशा पद्धतीने असते. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर ॲज फॉलोज. जर एखाद्या सॉइलचं स्ट्रक्चर हे चांगलं असेल तर त्याचे आपल्याला काय फायदे होतात. फर्स्ट, रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. जर त्याचं जर सॉइलचं जर स्ट्रक्चर हे गुड असेल तर जे काही आपण त्याच्यामध्ये प्लॉईंग करणार आहोत त्या सीडला किंवा त्या ट्रीला खूप मोठ्या त्या रूटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय होईल. सेकंड, वॉटर ड्रेनेज इज गुड देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. आणि वॉटर ड्रेनेज ही जी काही प्रॉपर्टी आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने होते आणि त्यामुळे झाडाच्या जे काही मुळं आहेत त्या योग्य पद्धतीने वाढतात. नेक्स्ट इज युजेस ऑफ सॉइल. आपण पाहिलं की हे जे काही आपण सॉइलचं स्ट्रक्चर बघितलं, त्याचं स्ट्रक्चर बघितलं, तर आता आपण पाहूया ही जी काही सॉइल आहे त्याचा आपल्याला कशासाठी उपयोग होतो. फर्स्ट, प्लांट कन्झर्वेशन. प्लांट कन्झर्वेशनसाठी सॉइलचा उपयोग कशा पद्धतीनं होतो पाहूया. टू हेल्प प्लांट्स ग्रो. ही जी काही सॉइल असते ती प्लांट्सला ग्रो करण्यासाठी मदत करते. म्हणजे त्यामध्ये प्लांट्सचे जे काही रूट्स असतात ते सॉइलमध्ये अँकर होतात, त्यामुळे त्या रूट्सला न्यूट्रिएंट्स पोचवायचं किंवा सप्लाय करण्याचं काम सॉइल करत असते. सेकंड, वॉटर कन्झर्वेशन. वॉटर कन्झर्वेशन कशा पद्धतीनं होतं सॉइलमुळं ते आता आपण पाहूया. सॉइल होल्ड्स वॉटर ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बंड्स अँड लेक वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर.
सॉईलमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून जे काही बंधारे किंवा तळे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला पाणी साठलेलं मिळतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण संपूर्ण वर्ष ते पाणी यूज करत असतो. थर्ड यूज इज दॅट प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी काय असते आता आपण पाहूया. Soil can be given any required shape. This property of soil is called as plasticity. सॉइलला आपण कोणत्याही प्रकारचा शेप देऊ शकतो त्यालाच प्लास्टिसिटी ऑफ सॉइल असं म्हटलं जातं. बिकॉज ऑफ इट्स प्लास्टिसिटी वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हरायटी ऑफ शेप्स. आणि हे जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स पाहतोय ते आर्टिकल्स बनवण्यासाठी सॉइलचा वापर केला जातो. दिस आर्टिकल्स कॅन बी बेक्ड टू मेक देम हार्ड. आणि हे जे काही आर्टिकल्स आहेत ते मजबूत बनवण्यासाठी किंवा हार्ड बनवण्यासाठी त्यांना भाजलं गेलं जातं. वॉटर स्टोरेज, अर्थर्न पॉट्स, अर्थर्न लॅम्प्स, आयडॉल्स, ब्रिक्स एक्सेट्रा आर आर्टिकल्स मेड फ्रॉम द सॉइल. जे काही आपण माठ पाहतो किंवा छोटे छोटे पुतळे पाहतो, विटा पाहतो, हे जे काही आर्टिकल्स आहेत ते सॉइलमुळेच बनलेले आपल्याला पाहायला मिळतील. सम युजफुल टाइप्स ऑफ सॉइल. आता आपल्याला सॉइलचे युजफुल टाइप्स कोणते कोणते आहेत हे पाहायचे. फर्स्ट, चायना क्ले. त्यालाच आपण कॅव्हलिन असं सुद्धा म्हणतो. इट इज व्हाईट इन कलर. इट इज युज्ड टू मेक ग्रॉसरी, बाथरूम टाइल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेटस, मास्क, जार्स एक्सेट्रा. ही जी काही चायना क्ले असते ती व्हाईट इन कलर असते आणि त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे कॉकरीज, बाथरूमचे जे काही टाईल्स असतात, टँक्स असतात, त्याप्रमाणेच लॅबोरेटरीचे जे काही ॲपरेटस असतं जसे की चायना डिश यासारख्या जे काही वेगवेगळ्या वस्तू असतात ते चायना क्लेपासून बनवले जातात. सेकंड इज शॅडो सॉइल. शॅडो सॉइल इज व्हाईटिश इन कलर. इट इज युज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडॉल. ही जी काही शॅडो सॉइल असते त्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे किंवा मूर्त्या बनवण्यासाठी केला जातो. थर्ड इज टेराकोटा सॉइल. टेराकोटा सॉइल काय असते आता किंवा त्याचं काय यूज आहे ते पाहणार आहोत. दिस सॉइल इज रेड इन कलर. ही जी काही टेराकोटा सॉइल असते ती रेड इन कलर असते. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स युज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स आर मेड फ्रॉम दिस सॉइल. जे काही प्लांट ग्रो करण्यासाठी वेगवेगळे डेकोरेटिव्ह आर्टिकल्स किंवा पॉट्स असतात ते या सॉइलपासून बनवले जातात. फोर्थ, मुलतानी सॉइल. दिस सॉइल इज युज्ड इन कॉस्मेटिक्स. आणि जी काही मुलतानी सॉइल असते त्याचा उपयोग कॉस्मेटिक म्हणून केला जातो ज्याच्यामुळे आपल्या स्किनला ग्लो येतो. नेक्स्ट पॉईंट वी हॅव टू सी दॅट. डू यू नो दॅट. माहिती आहे का तुम्हाला. काय माहिती आहे का आपल्याला पाहूया. चायना क्ले अँड इंडस्ट्रियल मिनरल ऑफ द टाइप कॅलोनाइट. इट इज फाउंड इन द चायना अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज चायना क्ले. अपॉन हिटिंग दिस सॉइल ॲक्वायर्स अ ग्लेज अँड हार्डनेस अँड देअरफॉर इट इज युज्ड फॉर मेकिंग ग्रॉसरी. आणि त्यामुळेच ही जी काही चायना क्ले आहे ही ग्रॉसरी बनवण्यासाठी वापरली जाते. नेक्स्ट इज सॉइल टेस्टिंग. सॉइल टेस्टिंग कशा पद्धतीनं करतं हे आता आपण पाहूया. द प्रपोर्शन्स ऑफ द व्हेरियस इंटिग्रेट्स ऑफ द सॉइल कॅन बी डिटरमाइन्ड बाय सॉइल टेस्टिंग. आपल्या सॉइलमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे वेगवेगळे इंटिग्रेंट्स असतात त्यांचं प्रपोर्शन ठरवण्यासाठी सॉइल टेस्टिंग केली जाते. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग द सॉइल इज एक्झामाइन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. ही जी काही सॉइल टेस्टिंग असते त्याचं एक्झामाइन करण्यासाठी त्याचा कलर, त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट असतात हे चेक केलं जातं. सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ एनी इंटिग्रेट अँड टू डिसाइड व्हॉट मेजर शुड बी टेकन टू रिमूव्ह द डिफिशियन्सी. आणि सॉइलची टेस्टिंग करून त्याच्यामध्ये पाहिलं जातं कोणत्या कोणत्या इंटिग्रेट्सची त्याच्यामध्ये डिफिशियन्सी आहे आणि ती डिफिशियन्सी कमी करण्यासाठी कोणते कोणते मिनरल्स किंवा कोणते कोणते ऑर्गॅनिक मॅटर्स वापरले जातात ते समजलं जातं. द सॉइल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राईड
in an open space in a shed for 8 to 10 days. It is then shifted through a sieve. जे काही सॉइल सॅम्पल टेस्ट करण्यासाठी आणलं जातं त्यांना एका ओपन स्पेसमध्ये सावलीमध्ये 8 ते 10 दिवसांसाठी वाळवलं जातं आणि त्यानंतर त्यांना सिवमध्ये घालून त्याचं टेस्टिंग केलं जातं. टू टेस्ट नेमली द pH अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट आर particularly useful in finding out characteristics of soil. मोस्टली 2 टेस्ट सॉइल टेस्टिंगमध्ये केले जातं ज्यामुळं सॉइलचे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला सहजतेने दिसून येतात. ते म्हणजे pH आणि त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इन युअर फील्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. तुम्ही तुमच्या परिसरात जे काही सॉइल आहे त्याची फर्टिलिटी वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट करून ठरवू शकता किंवा पाहू शकता. हिअर वी हॅव गिवन अ बॉक्स ऑफ ग्रेट सायंटिस्ट. चला तर मग पाहूया ग्रेट सायंटिस्टबद्दल आपल्याला काय माहिती दिली गेली आहे. अ डॅनिश सायंटिस्ट सोरेन्सन पुट फोर्थ द कन्सेप्ट ऑफ pH. एका डॅनिश सायंटिस्टनं pHचा हा जो काही कन्सेप्ट आहे तो ठेवला. बेस्ड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. हायड्रोजनचे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यावरती त्यांनी अभ्यास करून हा कन्सेप्ट मांडला. टू डिटरमाइन द pH ऑफ सॉइल अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉइल इन द प्रपोर्शन 1:2 इज टेकन अँड टेस्टेड युजिंग सेव्हरल इंडिकेटर्स. वेगवेगळ्या प्रकारचे pH ठरवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले. पण आपल्याला जर सॉइलचा pH पाहायचा असेल त्यासाठी आपल्याला 1:2 या रेशोमध्ये वॉटर आणि सॉइलचं प्रपोर्शन घेतलं पाहिजे आणि वेगवेगळे इंडिकेटर्स वापरून आपण त्याचा pH काढू शकतो. अकॉर्डिंगली सॉइल मे बी फाउंड टू बी वन ऑफ द फॉलोइंग 3 टाइप्स. आणि प्रामुख्याने ही जी सॉइल आहे ती बेसिकली 3 फॉर्म्समध्ये आपल्याला पाहायला भेटेल. फर्स्ट ॲसिडिक सॉइल. त्याचा pH लेस दॅन 6.5 असतो. न्यूट्रल सॉइल pH 6 इन बिटवीन द रेंज ऑफ 6.5 to 7.5. थर्ड अल्कलाइन सॉइल pH हायर दॅन 7.5. पाहतो की ही जी काही सॉइल आहे तिचं जे काही डिमिनिशिंग आहे त्याची फर्टिलिटी दिवसेंदिवस कमी होत आहे तर त्याची काय कारणे आहेत हे आता आपण पाहूया. सॉइल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. सॉइलचा जो काही pH आहे तो 6 पेक्षा कमी आणि 8 पेक्षा जास्त असला की त्याची फर्टिलिटी ही कमी होत जाते. लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. सॉइलमध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर्स असतात त्यांचं प्रपोर्शन खूप कमी असतं. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. त्या सॉइलमध्ये त्यांचं जे काही वॉटर ड्रेनेज आहे ते व्यवस्थितपणे होत नसतं. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप. एकाच पिकाचे वारंवार उत्पादन घेतल्यामुळं सॉइलची जी काही फर्टिलिटी आहे ती कमी होते. कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. जे काही सलाईन वॉटर आहे त्या सलाईन वॉटरचं कंटिन्यू यूज केल्यामुळे सॉइलची फर्टिलिटी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. जे काही सॉइलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्सचा वापर केला जातो त्यामुळे सॉइलची फर्टिलिटी दिवसेंदिवस घटत आहे. 5 डिसेंबर हा जो काही दिवस आहे तो सॉइल कन्झर्वेशन डे म्हणून वर्ल्ड वाईड सेलिब्रेट केला जातो. ऑलवेज रिमेंबर. नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचे आपल्याला पाहूयात. सॉइल टेक्स्चर इज डिस्ट्रीब्युटेड इफ केमिकल fertilizers are used excessively and that land becomes unsuitable for sowing. सॉइलचे जे काही स्ट्रक्चर आहे ते डिस्टर्ब होतं जेव्हा आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे काही केमिकल फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड यूज करतो आणि त्याच्यामुळं ती जी काही सॉइल आहे ती पेरण्यायोग्य राहत नाही. क्रॉप शुड बी रोटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ लँड. आणि ही जी काही लँडची फर्टिलिटी आहे ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला बहुपीक पद्धत अंमलात आणावी लागेल. फॉर एक्झाम्पल द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ वीट. इथे आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिले की जेव्हा आपण वारंवार फक्त गव्हाचं उत्पादन घेतो तेव्हा त्याची फर्टिलिटी डिक्रीज होते. हेन्स लेग्युमिनस क्रॉप लाईक पीनट, मूग, बीन्स, पी, लेंटिल
Bengal gram soybean should be cultivated to restore the fertility of the soil. तर जे काही इथे मूग, भुईमूग, जे काही मुगाच्या शेंगा आहेत, वाटाण्याच्या शेंगा आहेत, हरभरा, सोयाबीन यासारखे पीक आपण सॉइलची फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी घेतले गेले पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा आपला चॅप्टर संपतो. या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 7th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये एक्सरसाइजचा व्हिडिओ मिळेल. पाहायला विसरू नका. धन्यवाद.